नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला मशरूमची एक डिश दाखवणार आहे. जनरली मशरूम नुसतं खाल्लं जातं फ्राय करून किंवा त्याचं सूप केलं जातं. मी तुम्हाला एक वेगळी डिश दाखवणार आहे मशरूमची, मशरूम भुर्जी. त्यासाठी काय काय लागतं तेही तुम्हाला दाखवतो. यासाठी मशरूम सुरुवातीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. लोणी गरम झालंय. आता मशरूमचे तुकडे केलेले आपण पॅन मध्ये घालूया आणि ते छान परतून घेऊया. त्याला सुरुवातीला भरपूर पाणी सुटतं. पाणी एकदा त्याचं गेलं की ते छान पैकी मस्त शिजतात त्याच्याच पाण्यावर. वेगळं पाणी त्याला घालायला लागत नाही. तर हे आता मी परतून घेतोय. तर थोडीशी मिठाची कणी घालायची, ते चव छान लागते सगळ्याला. हे परतून बाजूला ठेवायचे आणि नंतर आपल्याला भुर्जीचा मसाला तयार करायचा आहे. लोण्यावरती मशरूम अक्षरशः 2 ते 3 मिनिटात शिजतात आणि चांगले सेट. आता हेच आपण आता भुर्जीमध्ये थोड्या वेळाने वापरणार. बारीक चिरलेले मशरूम लोण्यावर परतून तयार आहेत. मशरूम भुर्जी करण्यासाठी लागणारं साहित्य बाकीचं: एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, बारीक चिरलेले लसूण, 2 मिरच्या बारीक चिरलेल्या, आलं बारीक चिरलेलं, थोडी सिमला मिरची चौकोनी तुकडे आणि थोडेसे गाजराचे बारीक तुकडे आणि हा उकळून चॉप केलेला हिरवा मटार. बाकी दही, दूध, लोणी आणि हे बाकीचे नेहमीचे यशस्वी कलाकार: हळद, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, कसुरी मेथी, मीठ, बाकी सगळं. आता हे सगळं कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आपली छान मस्तपैकी वेगळा प्रकार मशरूम भुर्जी थोड्याच वेळात तयार होईल. भुर्जी करण्यासाठी गरम पॅन मध्ये ते लोणी घातले. लोणी जळू नये म्हणून थोडंसं तेल घालणार आहे. थोडं अजून. आणि यामध्ये प्रथम वरून कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घेणार. कांदा परतताना थोडंसं मी मीठ घातलंय, त्यामुळे तो लवकर डिहायड्रेट होतो. आता ह्या स्टेजला बारीक चिरलेली मिरची, लसूण बारीक केलेला आणि आलं हे तिन्ही घालायचे. सगळे ओले पदार्थ आधी घालायचे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर मग कोरडे मसाले. आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईल इतपतच परतून घ्यायचं. त्याची फ्लेवर त्यात उतरली पाहिजे सगळी. या भाज्या लवकर शिजणं आवश्यक आहे. त्या म्हणजे गाजर बारीक चिरलेलं, चॉप केलेला मटार, हे सगळे ऍडिटिव्ह आहेत आणि फ्लेवर छान येईल. शिमला मिरची आणि टोमॅटो, ह्या सर्व भाज्या घालायच्या. हाय फ्लेमवरच सगळं हे करायचं. क्रीमीनेस साठी त्यामध्ये 1-2 चमचे दही घालायचं. ज्यांना मशरूमची चव आवडते त्यांच्यासाठी हे अगदी पर्वणीच आहे. खूप छान होतं. प्युअर मशरूमची एक तर क्वांटिटी खूप लागते. या गोष्टी फक्त ऍडिशनल म्हणून आपल्याला घालायच्या आहेत. दही घातल्यामुळे त्याच्या सगळ्या फ्लेवर्स बाहेर येत आहेत. सर्व भाज्या अगदी फार गाळ शिजवायच्या नाहीयेत. त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालू. थोडी हळद,
धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट अर्धा चमचा, चिकन मसाला अर्धा चमचा. तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता, चांगली टेस्ट येते. आपण मशरूम शिजवताना किंवा परतताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि कांद्यामध्ये तो फ्राय करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. ते लक्षात ठेवून मग यामध्ये शेवटी मीठ घातलं तरी चालतं, चव बघून मीठ घालायचं. मसाले जळू नयेत त्यापूर्वीच थोडंसं दूध घालायचंय. आपली मगाशी पुदिना पेस्ट घालायची राहिली होती, ती मी घालतो या स्टेजला. ती काय परतायची आवश्यकता नसते, त्याची फ्लेवर फक्त आपल्याला पाहिजे. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतत राहायचंय. मिठाची टेस्ट बघणार आहे फक्त. मीठ अगदी छान आहे, थोडस चालेल. तिखटपणा आलाय त्याला चांगल्यापैकी. थोडं दूध चालेल अजून. भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. मशरूम आता घालणार आहोत त्यामध्ये. एकदम वेगळा प्रकार आहे. ही भाजी थोडीशी घट्टसरच असते, फार पातळ करायची नाहीये. पोळी, पराठा, मोकळा राईस याच्याबरोबर सुद्धा खाता आली पाहिजे. आणि यावर आता आपण भाजून घेतलेली कसुरी मेथी घालणार आहोत. वाटलंच तर थोडंसं पाणी घालायचं, आवश्यकता वाटली तर. शेवटी कोथिंबीर घालायची. मशरूम भुर्जी तयार आहे, रेडी टू सर्व. गॅस बंद. आपली गरमागरम मशरूम भुर्जी तयार आहे. थोडासा वेगळा प्रकार आहे पण टेस्टी होतो, अतिशय छान लागतो. याच्यासाठी टेस्ट बघतो त्याची आणि सांगतो कशी झाली ते. गरम आहे, सुंदर झाली आहे. एक वेगळा प्रकार म्हणून नक्की करून बघा, घरच्या सगळ्यांनाच आवडेल. आणि समजा ही भुर्जी राहिलीच तर तुम्ही याचा टोस्ट सँडविच साठी सुद्धा वापर करू शकता, खूप छान लागते.